नमस्कार, डी.एस. मध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील सावरगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी गुरुलीला व रामायण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. अध्यात्म आणि भक्तीच्या या त्रिवेणी संगमाचा समारोप नामवंत कीर्तनकार रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतवाणीतून सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे गंगा गोदावरी येथून काढण्यात आलेली भव्य कावड यात्रा. या यात्रेच्या माध्यमातून आणलेल्या पवित्र जलाने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे प्रसिद्ध मक्का व्यापारी गोरख आबा पवार यांनी कोपरगाव येथून पायी कावड आणली होती, ज्याची सावरगावमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याप्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी आमदार मारुतीराव पवार, संभाजीराजे पवार, प्रसिद्ध उद्योजक मच्छू काका पवार, गोरख आबा पवार यांच्यासह गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि सावरगावसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराव महाराज ढोक यांनी आपल्या ओघवते शैलीत काल्याचे कीर्तन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्वामी समर्थांच्या जयघोषाने संपूर्ण सावरगाव परिसर भक्तिमय झाला होता. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. डी.एस. मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. घालून काय नाही असं होऊन जातं आईला. 4 दिवस संपले की 4थ्या दिवशी मुलगा आवराआवरी करतो की नाही, रमवा माय मोड रडते जाते वाटते. सामान गाडीत ठेवलं, 2 नातवंड पाया पडली, सून पाया पडली. मुलगा जेव्हा पाया पडतो माय तोंडावर हात चालला का बाबा, तो आहे आता कधी येशील बाबा, रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. आई माय रडून म्हणते, हे बघ आता हे पिकलेलं पान आहे, कधी गळून पडेल काही सांगता येत नाही. गावात राहण्याच्या लायकीचे नाही. 8 दिवस झाले मी जाणार आहे. तू गेल्यावर आम्ही तुला थांबतो. तेच तो सांगायला आलो, उद्या सकाळी सगळे वाड्यावर या. अरे तुम्ही काय घेऊन तारे बाबा